घस भांडी घसते घसते कड जाई रसते. जित्या ती नरकी हळद उत्सव केल्यावर गावावर तर संकट खरंच जाईल होय. ए नरके हळद नाही नरके हाडळ असते ती बोलायची गादी. तीच ती बाबा संकट जाईल होय खरंच. आर्या तू इथंच थांब, मी जातो शटर उघडतो, तू मागून ये. मग संकट तर जाईलच नक्की, पण मी तर ऐकलेली डेंजर उत्सव असते ती. अरे त्याच्यात एखाद्याचा जीव बी जातोय म्हणतात. हा अय गोपाळ गोपाळ, अरे आता ही काय वेळ आहे वय दुकान उघडायची? अरे ते उत्सव आलं ना, तर जरा अर्जंट काम आहे ते करतोय. हा अच्छा अच्छा, कर कर. या माप घेतो. माप? हा या. गोपाळजी, आपण इथे का आलोय? सांगतो सगळं. गोपाळजी हे काय आहे? गंमत आहे, चल. सावकाशी आहे. सावकाश सावकाश. गोपाळजी कुठे आलोय आपण? हे सावकाश, हे घे, ये आपण कुठे? ये माझ्या मागे ये. गोपाळजी हो, इथे अख्खं तळघर आहे. मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं. आणि मी पण कधी कोणाला याच्याबद्दल कधी बोललोच नाही. म्हणजे ही जागा कोणालाच माहित नाहीये. आजपासून तुला माहिती आहे. तू म्हटली होती ना मला मिठी मारायची. इथून पुढे तुला जेव्हा जेव्हा मिठी मारायची लाले, आत्या तुम्ही इकडे कशा काय? तिकडे काय बघताय? लाले, अगं समजणीत बघायचं नसतं का त्या मुखोट्यांकडं? त्या मुखोट्यांकडं बघितलं ना तरी बी त्याची वाईट शक्ती मागे लागती. हे दवाधर, आणि तुला उद्या नेसायला साडी आणली ते घे, जेवण घे. धर. ठेवा इथं, मी जेवून घेते, तुम्ही नका काळजी करू. बर लाले, अगं तुला एकटीला जेवण जाईल का ग? का तुझा होईपत्र थांबू मी इथं? ते काम करतेस का ग? तू चल आपल्या घरी. आता दिवसभर काम केलंय ना, बस झालं आता काम. चल. नाही नाही, माझी इथली कामं संपल्याशिवाय मी काही घरी येणार नाही. आणि तुम्ही नका एवढी काळजी करू, तुम्ही जावा घरी. अगं लाले, बाहेर बघ की किती थंडी पडली आहे. रातच्याला गारटशील तू. आणि हे बघ इथं काही झोपायची सोय बी नाही आहे ग. अशाने आजारी पडशील. आत्या, तुम्हाला सांगितलं ना, मी माझी कामं संपल्याशिवाय नाही येणार. आणि देव आहे की माझ्या पाठीशी, मला काय नाही होणार. जावा तुम्ही. ठीक आहे बाई, तू काय अशी ऐकायची नाहीस. चल जाते मी, तू जेवून घे. हे का आले नाही डबा घेऊन? आत्या नका पाठवले. आत्या, तुम्ही का घेऊन आला डबा? ह्यांना पाठवायचं ना.
अगं तर गोपाळला पाठवायला तो घरात असाय पाहिजे ना व? का अजून घरी नाही आले? दुकानावरच आहेत. काम वाढलंय का त्यांचं? आता ते त्यालाच माहिती. ते जामकर साहेबांच्या बहिणीबरोबर ना दुपारीच कुठेतरी गेला, अजून त्याचा पत्ता नाही. तुम्हाला कसं माहित ते आर्या बरंच गेलेत? अगं ते जामकर साहेब नाहीत का, त्यांनी तिला आपल्या घरी आणून सोडलं नव्हे का? ते तिला जीवाला धोका आहे म्हणून. त्यामुळे ते आता आपल्याकडे दिवसभर राहणार आहे आणि रातच्याला ते घरी घेऊन जाणार आहे आणि पुन्हा सकाळी आणून सोडणार आहेत. आता त्या आर्याचं काहीतरी काम असेल म्हणून दोघं बी दुपारच्याला बाहेर कुठेतरी गेलेत बघ. मग आत्ता हे कुठं असतील? आता ते मला कसं ठाव असेल ग? असतील की दुकानात. बर मी येते, तू जेवून घे. दुकानावर असतील पण काम दुकानातलंच करत असतील असं वाटत नाही. गोपाळजी, फार अवघड होऊन बसलंय माझं. मला घरी अजिबात करमत नाही. दिवसभर तुमचे विचार चालू असतात. असं खरंच खूप जीव गुंतलाय तुमच्यात आणि मला तुमच्यासोबत असं कायम राहायचंय. मलाही कायम तुझ्या सोबतच राहायचंय आणि त्यासाठी सगळं आटापिटा चाललंय. गोपाळजी, तुम्ही लालिताईंना त्यांच्या प्रियकराकडे कधी सोडणार आहे? सोडतो, लवकरच सोडतो, पण एक 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 काम मार्गी लावत सोडतो. लालिताईंची पण केवढी तडफड होत असेल ना. तुम्ही करा ना त्यांना लवकरात लवकर मोकळं, म्हणजे आपल्यालाही आपला पुढचा विचार करता येईल. गोपाळजी, माझ्या आयुष्यात एवढ्या गोष्टी घडल्या. मी गावी आले. मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की इथे आल्यावर मला माझ्या हक्काचा माणूस मिळेल. प्रेम, दिलासा, आपुलकी, आधार सगळे एकाच माणसात मिळालंय मला, आणि मला ते आयुष्यभर हवंय. लालिताई तुमच्यापासून वेगळ्या झाल्या ना, आपण आपल्या दोघांचं एक विश्व सुरू करू. गोपाळजी, मी नाही जगू शकणार तुमच्याशिवाय. मला सोडून नाही ना जाणार कधी. बोला ना गोपाळजी, नाही ना जाणार? वेडी असतो, कधीच तुला सोडून नाही जाणार. झालं, या आर्याचं पण टिपिकल बायकांसारखं वागणं सुरू झालं. का करायचं असतं बायकांना लग्न? अरे मी बाईसोबत लग्न करून तिच्यासोबत संसार करायला थोडीच जन्म घेतलाय. मला आयुष्यात हवाय फक्त पैसा, फक्त पैसा. तुझ्याकडचे पैसे माझ्याकडे आले की तुझेही रामनाम सत्य झाले.